मांजरी येथे हिंदू नववर्षाचा सण गुढीपाडवा उत्साहात साजरा करण्यात आला। ग्रामस्थांनी सकाळी लवकर उठून कृष्णा नदी येथून गुढीच्या काठ्या स्वच्छ करून घरी आणल्या। कडुनिंबाच्या डहाळ्या, साखरेची माळ व भगवा पताका यांनी गुढीला सजवण्यात आलं। पारंपरिक पद्धतीनं गुढीचं पूजन करण्यात आलं। यावर्षीही पारंपरिक प्रथेस दूर ठेवून कलशाऐवजी केवळ भगवे ध्वज गुढीस बांधण्यात आले होते। गुढीस पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्यात आला। घराघरातून गावातील प्रत्येक मंदिरास पुरणपोळीचा नैवेद्य देऊन श्रीफळ वाढवण्यात आलं। शेतकऱ्यांनी शेतास नैवेद्य दिला। ग्रामदैवता श्री लक्ष्मी देवीची पालखी सकाळी मंदिरातून बाहेर पडली। पारंपरिक वाद्याच्या गजरात पालखीचे मांजरी इंगळी दरम्यान असलेल्या मंदिराकडे प्रस्थान झालं। तेथे कौल लावून नैवेद्य देण्यात आला। दुपारी पालखी पुन्हा गावाकडे आणण्यात आली। भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत पालखीचं औक्षण केलं व दर्शन घेतलं। पालखी लवाजम्यासह मंदिरात येताच पालखीनं मंदिरास प्रदक्षिणा घालण्यास सुरुवात केली। यावेळी भाविकांकडून मंदिराच्या भिंतीवर नारळांचा वर्षाव करण्यात आला व नारळ उडवण्यात आले। पालखी उत्सव संपताच भाविकांकडून साखर वाटण्यात आली। मोठ्या भक्तिमय वातावरणात हा कार्यक्रम संपन्न झाला।